नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, शीर्षक बघितल्यावर तुम्ही थोडं गोंधळला असाल कदाचित. कारण असे कोण दोन मराठे आहेत की ज्यांनी शरद पवारांना लाजवलं असं मला वाटतं, की शरद पवारांनी त्या दोन मराठा नेत्यांना लाजवलं असं मला वाटतं. तर ते दोन मराठा नेते कोण यांची नावं मी इथे घेतलेली नाहीत. पण ते विषयाकडे जाण्याआधी तुम्हाला आठवत असेल की अगदी अलीकडेच काही महिन्यांपूर्वी शरद पवार म्हणाले होते कुठच्या तरी एका बारामती पुरंदर किंवा असं कुठेतरी, की मला विश्रांती घ्या सांगणारे जे कोणी आहेत, तो कोणीतरी एका श्रोत्याने सांगितलं होतं, मी म्हातारा झालो काय? मी नाही म्हातारा झालो, असं ठणकावून जाहीर सभेमध्ये वयाची 82-83 वर्ष झाल्यानंतर शरद पवार म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर मी बोलतोय की शरद पवारांनी कोणाला लाजवले की इतर कोणी शरद पवारांना लाजवले. आणि याचं कारण असं, मी म्हातारा झालो नाही असं शरद पवारांना वाटतं, पण ते म्हातारे झालेत, ते निवृत्त व्हायला हवेत असं त्यांच्या पुतण्याला सुद्धा वाटतं. म्हणून तर कंटाळून अजितदादांनी बंड केलं आणि एकटे अजितदादा नाही, शरद पवारांच्या जवळच्या अनेक निकटवर्ती नेत्यांनी सुद्धा राष्ट्रवादीतून बाजूला होऊन वेगळा गट तयार केला, शरद पवारांचं नेतृत्व झुगारलं. आणि त्याचं सगळ्यात प्रमुख कारण असं की शरद पवारांना आता या वयात राजकारण करणं अशक्य झालेलं आहे. डोक्यात कितीही कल्पना असल्या तरी शरीर साथ देत नाही, म्हणून त्यांनी निवृत्त व्हायला पाहिजे असं त्यांच्याच आजवरच्या अतिशय निकटवर्ती सहकाऱ्यांना वाटायला लागलं. तरीही शरद पवार म्हणतात, अभी तो मैं जवान हूँ, अभी तो मैं जवान हूँ, मी म्हातारा झालेलो नाही, अजून परत नव्याने पक्ष उभं करेन, ही त्यांची जिद्द आहे. पण ती वस्तुस्थिती नसते मित्रांनो, नसते. सगळं काहीतरी उभं करण्यासाठी अंगामध्ये मनामध्ये इच्छा असण्यापेक्षा अंगामध्ये ताकद आणि ऊर्जा असावी लागते. आणि ती मावळत चालली असेल तर मनातल्या मनीषा, आकांक्षा यांना लगाम लावावे लागतात. हे सांगायला दोन मराठा नेते अचानक पुढे आलेले आहेत आणि त्यांनी शरद पवारांना निवृत्त व्हायला सांगितलेलं नाही. ते ठीक आहे, अजितदादांनी सांगितलं किंवा आणखीन कोणी सांगत असेल. पण मी ज्या दोन नेत्यांना, मराठा नेत्यांचं नाव घेणार आहे, त्यांनी शरद पवारांना असं कुठलंही आवाहन केलेलं नाही किंवा आग्रह धरलेला नाही की शरद पवारांनी निवृत्त व्हा. मग त्यांनी शरद पवारांना लाजवलं असं मला का वाटतं? याचं कारण असं की आपली राजकारणात जे काय करायची हौस होती ती फिटलेली आहे आणि आणखीन काय आपण करण्यासारखं राहिलेलं नाही. ज्या वेळेला एखाद्या गोष्टीमध्ये, एखाद्या कार्यक्रमामध्ये, एखाद्या संस्थेमध्ये आपण अधिक योगदान देऊ शकत नाही असं वाटतं, तेव्हा निवृत्त व्हायचं असतं. आणि अगदी एकापेक्षा एक मोठे विक्रम करणारे लोक असतात. सुनील गावस्कर, क्रिकेटमध्ये तुम्ही बघाल सुनील गावस्कर आहे, सचिन तेंडुलकर आहे, महेंद्रसिंग धोनी आहे, यासारखे एकापेक्षा एक दिग्गज लोक आहेत. आणि जगाच्या पाठीवर असले खेळाडू असतील, राजकारणी असतील, त्यांनी ठरवून यापुढे आपण स्वीकारलेल्या कार्यासाठी योगदान देऊ शकत नाही हे लक्षात आलं, तेव्हा त्यांच्या मनात कितीही आकांक्षा असोत, महत्त्वाकांक्षा असोत, त्यांना लगाम लावला आणि निवृत्ती पत्करलेली आहे. म्हणूनच निवृत्त होऊन जवळजवळ 20-25 वर्षाचा कालखंड गेला तरी गावस्करचं नाव अगत्याने घेतलं जातं. कारण गावस्करने विक्रम केला याचं कौतुक नाही आहे, तर विक्रम केल्यानंतर सुद्धा योग्य वेळी निवृत्त व्हावं आणि आपली अधिक बेअब्रू करून घेऊ नये हे गावस्करला कळत होतं. तेच सचिन तेंडुलकरला कळत होतं. म्हणून
ज्यांनी महेंद्रसिंग धोनी हे ज्यांना कळतं ते इतिहासामध्ये इतिहास जमा होत नाहीत, इतिहासात त्याची नोंद घ्यावी लागते. आणि म्हणून वय किती यायला महत्त्व नाही. आपण योगदान देण्याच्या परिस्थितीत राहिलो नाही याचं भान आवश्यक असतं. हे भान जर दोन नेत्यांनी दाखवलं असेल, ते फार छोटे आहेत, शरद पवारांच्या तुलनेत तर ते छोटेच आहेत म्हणावं लागेल. त्यापैकी एकाचं नाव आहे निलेश राणे, जे नारायण राणे यांचे सुपुत्र आहेत. आणि नारायण राणे यांचे सुपुत्र म्हणूनच वडील काँग्रेसमध्ये असताना त्यांना काँग्रेसकडून लोकसभेचं तिकीट मिळालं होतं. ते लोकसभेत निवडून गेले होते, पण दोनदा पराभव झाल्यानंतर, किंवा एकदा पराभव, पण आपण पराभूत झाल्यानंतर सुद्धा त्यांनी कोकणातून परत एकदा आपलं राजकारण पुढे रेटण्याचा प्रयत्न केला होता. पण आत्ता अचानक त्यांनी दसऱ्याच्या नवरात्रीच्या मुहूर्तावर जाहीर करून टाकले की बस आता राजकारणात मला आणखीन काय करायचं नाही, मी राजकारणातून निवृत्त होतोय. लक्षात घ्या, त्यांचे वडील नारायण राणे आजसुद्धा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये क्रियाशील आहेत. फरक किती आहे बघा. निलेश राणे 40च्या आसपासचे वय असेल किंवा 40शीत असतील, 50शीत पण गेलेले नसतील, पण तो माणूस आपण आता अधिक राजकारणाला किंवा पित्याच्या आणि भावाच्या राजकारणाला अधिक मोठं योगदान देऊ शकणार नाही, कारण नितेश राणे हा धाकटा आहे, पण तो अजूनही ॲक्टिव्ह आहे. तर निलेश राणे यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. हे मला वाटतं त्यांच्या वयाच्या दुपटीने वय असलेले शरद पवार यांच्यासाठी लाजवणारं कृत्य आहे. हे आपण अधिक योगदान देऊ शकत नाही. निलेश राणे यांचं कौतुक मला एवढ्यासाठी म्हणायचं आहे की निवृत्त का व्हायचं आणि कधी व्हायचं हे त्यांनी समोर आणलेलं आहे. आणि दुसरे आहेत अजूनही निवृत्तीची तशी अधिक घोषणा न केलेले, पण राज्यसभा आणि लोकसभा उपभोगलेले साताऱ्यातले शिवरायांचे वंशज उदयनराजे भोसलेत, जे लोकसभेवर मला वाटते दोनदा निवडून आले. आणि दोनदा निवडून आले. 2014 पण आले आणि त्याच्या आधी 2009 आले. नंतर भाजपत आले, त्यांनी लोकसभा सोडली आणि त्यांना भाजपने राज्यसभेवर पाठवलेलं आहे. पण काल परवा त्यांनी सांगितलं आता राजकारण लढवण्याची, निवडणूक लढवण्याची हौस राहिली नाही, बस झालं, यापुढे निवडणुका नकोत, अशी निवृत्तीकडे जाण्याची घोषणा केल्यासारखं वक्तव्य उदयनराजे यांनी केलं आहे. आणि त्याच उदयनराजे यांनी भाजप किंवा राष्ट्रवादी सोडून भाजपत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या विरोधात शरद पवार जे बोलले होते, तेव्हा याच उदयनराजे यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. आपले वडील गेल्यानंतर ज्या मायेने शरद पवारांनी आपल्याला जवळ घेतलं होतं, तेच शरद पवार आपल्याविषयी काहीतरी वेगळं वाकडं बोलत आहेत. त्यामुळे उदयनराजेंच्या डोळ्यात अश्रू आले होते. म्हणजे उदयनराजे यांच्या तुलनेत गेलो तर शरद पवार ही वडीलधारी व्यक्ती आहे. आणि इथे सुद्धा गंमत ती वाटते की उदयनराजे यांना आपण भाजप असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, कुठल्याही राजकारणामध्ये यापेक्षा अधिक योगदान आपण देऊ शकत नाही. हे लक्षात आल्यावर यापुढे निवडणुकांचा सोस नको असं बोलण्याची हिंमत त्यांनी केली. मित्रांनो, निवृत्ती सक्तीची असण्यापेक्षा ती स्वेच्छेची असली तर ती समाजाला आणि माणसासाठी सुद्धा लाभदायक असते, उपकारक असते. असो, पण मला असं वाटतं की निलेश राणे असोत किंवा उदयनराजे असोत, या तुलनेने खूप तरुण असलेल्या राजकीय नेत्यांनी आपल्या या
भूमिकेतून शरद पवारांना सुद्धा लाजवले असं म्हणावं लागतं. किंवा मग आपण कितीही म्हातारे झालो तरी राजकारणातून निवृत्त होणार नाही, हातपाय हलतायत तोपर्यंत उचापती करत राहणार, असं वागून शरद पवारांनी त्या दोनही तरुणांना लाजवले का याचाही विचार करा, याचाही विचार करा. मित्रांनो, आता इथे थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.